ओ माय गॉड, काय छान दिसतो हा चीज केक. हा चीज केक माझ्या लेकाने केला आहे आणि त्याला चीज केक प्रचंड आवडतो आणि मुलांना गॅसजवळ जाऊ देत नाही आपण. त्यामुळे नो बेक चीज केकची आयडिया त्याला खूप आवडली आणि त्याची इच्छा होती की मी स्वतः करणार, तर त्यानं केले. तर रेसिपी त्याच्या तोंडून ऐका. चला मी दाखवतो तुम्हाला चीज केक कसा केला. आता हे आपल्याकडे व्हॅनिला एसेन्स, आपल्याकडे 3 पार्ले गोल्ड आहेत. हा चीज केक खूप छान म्हणतो. सॅटर्डे संडे तुम्हाला वेळ लागतो तेव्हा तुम्ही खात जावा. आता हे आहे आपल्याकडे पनीर, हे चीजचे 3 क्यूब आपल्याला लागणारे चीज केक करायला. हे आहे मी अजून दुकानातून 2 पॅकेट आणलेले पनीरचे. आणि हे आहे आपल्याकडे अमूल फ्रीज केले. बट हे जे छोट्या वाटीचे ते आहे बटर. आता चला आपण करणार आहे चीज. आता हे बघा आपल्याकडे बटर होतो ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याकडे जे पार्ले गोल्डचे बिस्किट होते ते पण मिक्सरमध्ये टाकायचे, त्याचे तुकडे करून. जेवढे मिक्सरमध्ये बसतील तेवढे टाका, नंतर त्याची पावडर करून ते बिस्किट काढून परत दुसरी बिस्किट टाका. आता बघा आमच्या मिक्सर छोटा आहे म्हणून आमच्या मिक्सरमध्ये एवढेच बसले. पण तुमचा मिक्सर मोठा असेल तर तुम्ही त्याच्यात सगळे पण टाकू शकता. मिक्सरचं भांडं बेटा. आता ह्याच्यात पावडर झालेली. आता आपल्याकडे जे बाकीचे बिस्किट वाचलेले त्याची पण पावडर आपण केलेली आहे. आता ती पावडर पण आपण टाकून घेऊया. आता हे बघा हे जे बटर जे आपण मेल्ट करून घेतलेले गॅसवर ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया बिस्किटमध्ये. आता ते हलवूया. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मला व्यवस्थित येत नव्हतं म्हणून माझ्या मम्माने मला थोडी हेल्प केली. चला हे बघा हा आहे चीज केकचा टीन. हा आपल्याला खालून खोलायला लागतो. आता हा खालून खोलल्यानंतर ह्याला उलट ठेवायचं. आणि आता आपण याला लॉक करून घेऊया. आता आपण जे बिस्किटचं जे पावडर करून ठेवलेली ती पावडर आता सगळी आपण ह्याच्यात टाकणार आहे. चला आता मी तर हे सगळं केलं, पण आता मला ते पसरायला येत नव्हतं. ते काय सगळं पसरलेलं तर आहे, पण आता आपल्याला ह्याच्यावरती ह्याला अजून दाबून घ्यायचं म्हणजे ते घट्ट होईल. तुम्ही कोणत्याही भांड्याने त्याला हे करू शकता, जसं की ग्लास प्लेट असं सगळं ह्याच्याने, नाहीतर वाटीने बनवू शकतात. आता हे बघा हे एकदम परफेक्ट. तर हे बघा आपला परफेक्ट बेस तयार झाला. आता आपण हे ठेवूया फ्रीजमध्ये. आता आपण चीज तयारी. हे बघा त्याच्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात पनीर टाकलेलं आहे. आता आपण याच्यात टाकूया. आपल्याकडे जे मोठं पनीर होतं ते पण आपण टाकूया, पण त्याला थोडं रॅश करून टाकूया. आता आपल्याकडे जे म्हणजे चीज होते ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यात हे 3 चीज क्यूब टाकून घेऊया. मला हे करताना खूप मज्जा आली. हा केक खूप छान पण बनतो.
आता आपण याच्यात टाकणार आहे 2 चम्मच साखर, आणि आता आपण याच्यात टाकणार आहे बटर. हे बघा, ही आहे अमूल क्रीम. आता आपण याच्यात अमूल क्रीम टाकून घेऊया. अमूल फ्रेश क्रीम. बघा, आता आपण याच्यात टाकूया व्हॅनिला एसेन्स, जे मी तुम्हाला दाखवलं होतं पहिला. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून याला मिक्सरमध्ये घेऊया. तर बघा, आता याची नीट पेस्ट झालेली आहे. आता आपण याच्यात टाकूया लिंबू. आणि आता आपण याच्यात टाकूया चिमटीभर मीठ. आता आपण ह्याला पण मिक्स करून हे जी बघा की छान क्रीम झाली आहे. आता आपण तुम्हाला क्रीम दाखवतो कशी झाली आहे. हे बघा कशी झाली आहे क्रीम. आता आपण ही क्रीम जी आहे ती आपण क्रीम ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे बघा आपण क्रीम काढली आहे. आता आपल्याला ही क्रीम बीट करून घ्यायची आहे. आता मी छोटा आहे म्हणून मला करायला नाही, म्हणून माझ्या मम्माने मला ह्याच्यात हेल्प केली. खूप छानच लागतं चीज केक. बघा, आपण जे हे आपला जो केक ठेवलेला आहे तो आपण परत फ्रीजमधून काढलेला आहे. आणि आपण जे क्रीमला बीट केलेलं ती क्रीम आपण ह्याच्यात टाकून घेऊया. हे बघा, आता आपला केक क्लिअर झाला. आता मला असं वाटतंय आत्ताच खाऊन टाकू, पण मम्मी ओरडेल. आता मला डेकोरेशन करायचं होता म्हणून मला जसं डेकोरेशन हा केक आपण फ्रीजमध्ये थोड्या सेट होण्यासाठी आहे. बघा, हा केक सेट झालेला आहे. आता आपण खाऊया. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब